तेव्हा काहीशा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात विदर्भामधून. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? उत्तर महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर म्हणजे नाशिक. तिथली परिस्थिती सांगतोय सागर वैद्य. नाशिकच्या मध्यवस्तीतल्या एका एसबीआयच्या एटीएमच्या बाहेर आहे. खरं तर गेला महिनाभर या एटीएमच्या बाहेरच्या ज्या रांगा आहेत त्या तशाच आहेत. सुदैवानं हे एटीएम गेले महिनाभर चालू आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये 945 एटीएम आहेत जवळजवळ, आणि त्यापैकी 700 पेक्षाही अधिक एटीएम पूर्णपणे बंद आहेत गेल्या महिनाभर. त्याच्यामुळे जे एटीएम सुरळीतपणे सुरू आहेत त्या ठिकाणी साहजिकच लोक रांगा लावताना पाहायला मिळतात. ज्या मोठ्या मोठ्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणीच एटीएम चालू आहेत आणि 2000ची नोट एटीएम मधून बाहेर येत असल्यामुळे सुट्ट्यांची फार तारांबळ आहे. आपण बघू शकतोय की बहुतांश एटीएम जे आहेत ते बंद आहेत आणि जे सुरू आहेत तिथे सुद्धा केवळ 2000च्या नोटा मिळत आहेत. त्याच्यामुळे लोकांना अजूनही अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. विशेष म्हणजे शहरी भागामध्ये जरी एटीएम सुरू असले तरी सुद्धा ग्रामीण भाग मात्र अजूनही उधाऱ्यांच्या वहीवरच जिवंत राहतोय अशी परिस्थिती आहे. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.